आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ खंडोबाचा आहे की नाही? आहे तो वाटतं भरपूर. दैवयोगे झाला पाग्या, त्याचं येळकोट राहील मुळ स्वभाव. आता वाघ्या म्हणजे खंडोबाचा बरं का, वाघ आडनावाची माणसं नाही. तरी एका गावात एक वाघ आडनावाचा माणूस होता. आडनाव वाघ असल्यामुळे सगळ्या गावाला घाबरायचं, सगळ्या गावाला घाबरायचं. त्याला गाव कंटाळलं, सगळ्या गावाला तो घाबरायचा. पण घरी गेला की मांजरीसारखा गपचूप बसायचा. बायकोच्या समोर मांजर, गावात वाघ. गावातले लोक त्याला कंटाळले. शेवटी पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि गावातल्या लोकांनी सांगितलं, हो आडनाव वाघ आहे, सगळ्या गावावर राज्य करतो, आणि घरी गेला का बायको समोर मांजर का बनतो? पोलिसांनी त्याला प्रश्न विचारला. त्यानं सांगितलं, साहेब अहो मी वाघ आहे, गावावर राज्य करतो, पण माझी बायको म्हटलं वाघ मारे, तिला घाबरावंच लागणार, कधी मारीन सांगता येणार नाही. असो म्हणून माझे जनाबाई म्हणते, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. आता दरिद्री तो भाग्यवंत केला याच्यामध्ये सुदामदेवाचं वर्णन आले. सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाले. सुदामदेवाला कळलं का देव द्वारकेचा राजा झाला. गड्यानो राजा केर झाला, गड्यानो राजा केर झाला, गड्यानो राजा केर झाला. सुदामदेवाच्या पत्नीला समजलं. म्हटले जा, अहो तुमचा मित्र द्वारकेचा राजा झालाय, त्याच्याकडून जास्त नाही पण 2 वेळेला पुरेल इतकं अन्न तरी घेऊन या. सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाले. इतकी दरिद्रीची अवस्था, पायात तुटकी चप्पल, अंगावर फाटके कपडे, डोक्याला फटका बांधलेला सुदामदेव भगवंतांना भेटण्याकरता निघाले. आणि बायकोने सांगितलं, कुठल्याही पाहुण्या माणसाच्या घरी जाताना माणसाने रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी बरोबर न्यायचं असतं. कारण का, आपण त्यांच्या घरी खातो पितो, त्यांचे उपकार आपल्यावर होतात, म्हणून ही हिंदू धर्माची परंपरा देवापासूनची आहे. काहीतरी म्हटले देवाला घेऊन जा. म्हणून 17 घरून भीक मागून आणलेले मुठभर पोहे पुरचुंडीमध्ये बांधले आणि सुदामदेव भगवान परमात्म्यांना भेटण्याकरता निघाले. द्वारकेच्या राजमहालापर्यंत जाऊन पोहोचले. द्वारपालाने अडवलं, सुदामदेवाकडे बघितलं, सांगितलं, कुठल्याही भिकाऱ्याला राजमहालामध्ये प्रवेश करता येणार नाही. सुदामदेवाने सांगितलं, माझ्या कपड्यांवरून तुम्हाला मी भिकारी वाटत असेल, पण अरे मी देवाचा सख्खा मित्र आहे, तुम्हाला विश्वास पटत नसतील ना माझ्यावर, देवाकडे जा आणि देवाला सांगा, देवा अहो तुम्हाला भेटण्याकरता कोणीतरी सुदामा आलाय. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा गरीबा गया है.
घर पे सुदामा गरीबा गया गरीबा गया रे। अरे माझ्यावर विश्वास पटत नाही, देवाला जाऊन सांगा, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो कि घर पे सुदामा गरीबा गया है। द्वारपाल पळत पळत देवाकडे गेला आणि सांगितलं, देवा अहो तुम्हाला भेटायला कोणीतरी सुदामा आलाय हो. सुदामाचं नाव ऐकल्याबरोबर भगवंत चाललेच नाही. वरच्या मजल्यावरून जे उडी मारली सुदामदेवाच्या पायाजवळ. सुदामदेवाचे फाटके कपडे बघितले, तुटकी चप्पल बघितली, देव रडू लागले, कडकडून त्याला मिठी मारली. आणि देव मनातल्या मनात म्हणताय, सुदाम्या अरे मी द्वारकेचा राजा झालोय, मी विश्वाचा मालक आहे आणि माझ्या मित्राला घालायला कपडे सुद्धा नाही. बरं सुदाम्या तुम्हाला भेटायला आलाय, वहिनीने 100% मला काहीतरी खायला दिलं असेल. काय खायला दिले दाखव बरं. एवढ्या द्वारपालांच्या समोर सुदामदेवाला वाटलं पोहे कसे दाखवायचे. जगाच्या बापाला कच्चे पोहे आणलेत, वहिनीने 100% मला काहीतरी खायला दिलं असेल, माझा वहिनींवर विश्वास आहे असं म्हटल्याबरोबर सुदामदेव ती पोह्यांची पुरचुंडी आपल्या कमरेला लपवू लागले. देवाचं लक्ष गेलं, सुदाम्या आपल्या कमरेला काहीतरी लपवतोय. म्हणून देवाने काय केलं, सुदामदेवाच्या कमरेला हात घातला. हात घातल्याबरोबर तो कपडा जो काही होता तोही विरलेला होता हो. भगवंताचं बोट गेल्याबरोबर तो कपडा फाटला, सगळे पोहे जमिनीवर सांडले आणि भगवान परमात्मा ते पोहे असे सगळे गोळा केले आणि भगवान परमात्मा ते पोहे प्रेमाने खाऊ लागले. पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडे. आपल्यासारखे कांदे पोहे नाही केले. काय केलं, कच्चे पोहे उचलले भगवान परमात्मा खाऊ लागले. भगवान परमात्मा खाऊ लागले. आईसाहेब पुढे आल्या, देवा तुम्हाला खायला मिळत नाही का. मिळतं ग रुक्मिणी, पण माझ्या भक्ताचं प्रेम त्याच्या पाठीमागे आहे. आणि मग देवानं विचारलं, सुदाम्या अरे तू माझ्या करता हे कच्चे पोहे आणलेत, याच्या बदल्यात तुला काय पाहिजे. सुदामदेव म्हटले, देवा मला काही नको, मला फक्त 2 वेळ पुरेल एवढं अन्न मला द्या. सुदामदेवाचा भाव बघितला. अहो एकट्याला अन्न दिलं नाही तर सगळी सुदाम नगरी सोन्याचे करून दिली. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. अरे तुकोबारा देवाला प्रश्न करता, देवा अरे तुझ्या घरचा न्याय तरी कसा आहे रे. तू काय केलंस माहितीये, ऋण तरी मुष्टी पोहे व्याजात हे मनगरी मुद्दलात मुक्ती देणे कोणे सावकारी रीत. अरे कुठल्या सावकाराची रीत आहे. मुठभर पोयांच्या ऋणामध्ये ऋण तोरी मुष्टी पोहे, त्याच्यामध्ये काय केलं, त्याच्या व्याजामध्ये तू त्याला सोन्याची नगरी दिली आणि त्याच्या मुद्दलामध्ये तू त्याला मुक्ती देऊन टाकली. देवा जनाबाई म्हणते, देवा तुझा कारभार तरी कसा आहे रे. दरिद्री तो भाग्यवंत केला, धुंद झाला तुझा दरबार. नवे देवा तू काय केलं. जो चोरटा होता चोरट्याचा बहुमान वाढविला. जो चोरटा होता रात्रंदिवस तो चोरी करायचा, त्याचं नाव वाल्या कोळी. जंगलामध्ये राहायचा, येणाऱ्या जाणाऱ्या ब्राह्मणांची तो हत्या करायचा, त्यांच्या जवळचे पैसे दागिने घरी बायका मुलांना नेऊन द्यायचा. त्या जंगलातून एक दिवस नारद मुनी चालले होते. नारायण नारायण. नारद मुनी चाललेले असताना नारद मुनींना मारण्याकरता त्याने अशी कुऱ्हाडवरती केली. नारद मुनींनी सांगितलं, थांब, तू ब्राह्मणांना मारून जे काही पाप करतो, जे काही सोनं नाणं लुबाडतो, जो काही पैसा लुबाडतो, घरी बायको मुलांना नेऊन देतो, पण त्या पापामध्ये हे करण्याकरता तुला जे पाप करावं लागतं, जी ब्रह्महत्या करावी लागते, या पापात तुझे बायको मुले वाटेकरी आहेत का, जरा घरी जाण विचारून ये. वाल्य कोळी म्हटला, नारदा तू बरोबर शेंडीवालाय, मला शेंडी लावतो, तुला पळायचंय का, तू पळण्याचा डाव शोधलास. नारद मुनी म्हटले, तसं नाही, मी पळत नाही, तू हवं तर मला या झाडाला बांधून ठेव आणि घरी जा, बायको मुलांना विचारून ये. वाल्ह्या कोळी घरी गेला, बायको मुलांना सांगितलं, तुम्हाला सुखामध्ये ठेवण्याकरता मी तुमच्याकरता जे काही सोनं नाणं पैसा आणतो, पण हे आणण्याकरता मला ब्राह्मणांची लोकांची हत्या करावी लागते. मग तुम्ही माझ्या हत्येत माझ्या पैशात वाटेकरी व्हाल का. बायको मुलांनी सांगितलं,
आम्ही तुमच्या पैशात तुमच्या सोन्यात वाटेकरी हो, पण तुमच्या पापामध्ये आम्ही वाटेकरी होणार नाही. पश्चाताप झाला, पळत गेला, नारदाचे पाय धरले, सांगितलं नारदा, अरे पैशात बायको मुले वाटेकरी होतात, पापात वाटेकरी होत नाही. आजपासून मला हा संसार करायचा नाही, मला माझा उद्धार करून घ्यायचा, काय करावं लागेल? नारद मुनी म्हटले काही नाही, इथे बस, या झाडाखाली बस, अखंड राम राम म्हण. वाल्ह्याकुळाने सांगितलं नारदा, जन्मात कधी राम म्हटलं नाही रे, मला फक्त लोकांना मरा मरा मारा मारा म्हणायची सवय आहे. नारद मुनी म्हटले मरा मरा बोलला तरी चालेल, तो मरा 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 म्हणता म्हणता मराचा राम कधी झाला हे त्याला सुद्धा कळलं नाही, आणि त्याच्या भोवती मुंग्याने वारुळ केलं. अरे एवढा पाप कर्म करणारा वाल्या कोळी, पण कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, कोळ्याची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामा, केले रामायण रामा. त्या वाल्या कोळ्यानं काय केलं माहितीये? राम नामाचं चिंतन इतकं केलं का त्याने राम जन्माच्या अगोदर 12,000 वर्ष रामायण नावाचा ग्रंथ लिहिला, आणि जो वाल्ह्या कोळी होता त्याचा वाल्मिकी ऋषी झाला, आणि तेच रामायण आपल्या समोर आहे, ज्याला आपण वाल्मिकी रामायण असं म्हणतो. म्हणून चोरट्याचा बहुमान वाढविला. जनाबाई म्हणते देवा, चोऱ्या माऱ्या करणाऱ्याचा किती समाजामध्ये त्रिभुवनामध्ये तू मान वाढवलास, का त्याच्या हातून तू रामायण नावाचा ग्रंथ लिहून घेतलास. धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई त्याच्या दरबाराचं वर्णन करते. म्हणून संत महात्मे म्हणतात, जीवन जगत असताना आपल्याला भगवान परमात्म्याला ओळखायचे, पण त्याकरता वर्म माहिती पाहिजे. वर्म म्हणजे काय? साध्य साधण्याची अचूक युक्ती. बघा, आता वर्म जर चुकलं तर माणसाला दुःख भोगावं लागतं. ऐका, एका गावात एक जावई सासूरवाडीला निघाला. आता जावई निघाल्यानंतर तो रस्त्यानं निघाला, आपल्या सासूरवाडीला गेला, चालला होता. आता आईला आपला मुलगा कितीही मोठा झाला, त्याचं लग्न जरी झालं तरी आईला आपला मुलगा लहानच वाटतो की नाही? त्याला दिवसातून 9-10 वेळा जेवायची सवय होती. असते काय काय लोकांना. इथं कोणी नाही ना तसं. त्याला दिवसभर जेवायची सवय होती. आईने सांगितलं, बाळा तुला कधी पण भूक लागते, कधी पण खावंसं वाटतं, सासूरवाडीला गेल्यानंतर तुला कोण खायला देईल बाळा? मग रस्त्यानं चालताना कुठे भूक लागली, सासूरवाडीला गेल्यावर भूक लागली तर खिशामध्ये काहीतरी घेऊन जा. म्हणून आईने काय केलं, त्याच्या खिशामध्ये नाश्त्याकरता त्या बेळीतल्या लाया म्हणतात का, मुरमुरे, म्हणजे दोन्ही कळतं ना, कळतं की नाही? ते लाया किंवा मुरमुरे ते त्याच्या खिशामध्ये घातले, आणि जावई निघाला सासूरवाडीला. आता सासूरवाडीला गेला, चहा पाणी वगैरे झाला. चहा पाणी झाल्यानंतर दुपारची वेळ होती, जेवणाची वेळ होऊन गेली होती. याने विचार केला, आल्याबरोबर भूक लागली म्हणायचं, तर सासूरवाडीतले लोक म्हणतील जावई जरा खादोडा दिसतोय. आता करायचं काय म्हटलं, भूक तर लागली होती. सासरी भाऊ गप्पा मारायला बसले, सासूबाई गप्पा मारायला बसली, याला भूक लागली होती, खिशात लाया होत्या. तो सासू सासऱ्याला म्हटला, सासरी बुवा मी फार लांबचा प्रवास करून आलोय हो, मला थोडा एक 5-10 मिनिटं आराम करायचा आहे, तुम्ही 5 मिनिटाकरता बाहेर जा. आता याला खायच्या होत्या लाह्या. सासरी बुवा बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर त्यानं काय केलं, असे दोन्ही हात खिशामध्ये घातले, आणि कोणीतरी यायच्या आत म्हटल्या या सगळ्या लाह्या संपल्या पाहिजे. आता मला सांगा, 2 मूठ भरून लाह्या जर तोंडामध्ये घातल्या तर त्या लाह्या चावता येतील का? नसेल माझ्यावर विश्वास तर उद्या प्रयोग करा. त्यानं काय केलं, अशा दोन्ही मूठ भरून लाह्या तोंडामध्ये घातल्या, आणि तेवढ्यात त्याचा मोठा मेवणं पळत आला. दाजी दाजी कधी आलात? ताई बरी आहे का? यानं गरकन तोंड फिरवलं. आता गरकन तोंड फिरवल्याबरोबर त्यानं असं खालून वाकून बघितलं तर आपल्या दाजींचं तोंड हे सुजलेलं. म्हटलं आई बाबा पटकन या, अहो आपल्या दाजींना काहीतरी झालं. म्हटले दाजींचं अचानक तोंड सुजलं. सासू सासरा म्हटले 5च मिनिटं झाले बाहेर गेलो, काहीच नव्हतं, अचानक झालं तरी काय? म्हटले रस्त्यानं प्रवास केला असेल, काहीतरी किडा मुंगी चावली असेल, तोंड सुजलं. अनेक प्रकारचे उपाय केले, तोंड काही वसरेना. काय करावं म्हटले, सगळे उपाय करून थकले, आणि शेवटी सासूबाईने सांगितलं, जावई पहिल्यांदाच सासूरवाडीला आले,
आणि 1 तास झाला, 2 तास झाले, म्हटले तोंड सुजून बसले, करायचं तरी काय, सगळे उपाय करून थकले. सासूबाई म्हटली आता माझं येडीचं ऐका. म्हटले काय? म्हटली असं करा, 2 उलटण्या जरा चुलीमध्ये तापायला ठेवा. पूर्वीच्या काळी बघा, अंगावर जर सूज आली तर ते वाळूने किंवा विटेने शेकवायचे. तसं ती म्हटली सूज इतकी डेंजर आहे का इंजेक्शनने ती उतरत नाही. म्हटली 2 उलटण्या चुलीमध्ये तापायला ठेवा. अशा 2 उलटण्या चरचरीत लाल केल्या, जावयाच्या गालावर ठेवल्या. इतके चटके बसले. पण तुम्हाला सांगते, जावयाची जातच अशी आहे, सासूरवाडीला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण सासूरवाडीमध्ये आपली इज्जत जाऊ द्यायची. बघा किती जोरात नाही म्हटलं. अक्षरशः इज्जतीसाठी त्यानं सगळे चटके सहन केले हो. आता चटके देऊनही सुजवसरत नाही, ही गाल फुगलेली, करायचं तरी काय. तेवढ्यात त्याचा सगळ्यात छोटा मेवना गेला होता शाळेत. आणि त्या दिवशी नेमकं गुरुजींनी लेक्चरला शिकवलं, बघा बाळांनो, एखादा मनुष्य जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं, तो ॲटोमॅटिक तोंड उघडतो म्हटले. आता संध्याकाळच्या वेळेला शाळा सुटली, तो मुलगा घरी आला, बघतो तर काय, आपल्या घरासमोर सगळी गर्दी जमलेली. लहान मुलगा कोणी काही सांगत नाही, गर्दीतून पुढे गेला, बराच वेळ आपल्या दाजींच्या तोंडाकडे बघत राहिला. आणि त्याला समजलं आपले दाजी काही तोंड उघडत नाही. त्याला गुरुजींचं वाक्य आठवलं की एखादा मनुष्य तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं. तो पिंट्या असा गर्दीतून पुढं गेला, आपल्या दाजींचं असं नाक दाबून धरलं. 1 मिनिट झाला, जीव जायची पाळी आली. आणि जीव जायची पाळी आल्याबरोबर दाजींनी सगळ्यांच्या अंगावर फुर्रकन मुरमुऱ्यांचा दृष्टांत संपला. याच्यातून आपल्याला एकच घ्यायचंय, त्याच्या तोंडामध्ये काय आहे हे वर्म जर अगोदरच घरातल्या लोकांना कळालं असतं तर त्याला एवढे इंजेक्शन घेण्याची गरज नव्हती, चटके घेण्याची गरज नव्हती. वर्म चुकलं, दुःख भोगावं लागलं. तुकोबाराय म्हणतात, ऐसी वर्म मज दावी नारायणा, 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 ऐसी वर्म मज दावी नारायणा. देवा, असा वर्मा सांग जी आमच्याकडून चुकता कामा नये. म्हणून चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. जो कीर्तिवान होता ते मांडव्य ऋषी. मांडव्य ऋषी एका जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना विनाकारण त्यांच्यावर चोळीचा आळ आला आणि तिथल्या राजाने फरमान सोडलं, आत्ताच्या आत्ता मांडव्य ऋषींना सुळावर द्या. मांडव्य ऋषींना सुळावर देण्यात आलं. आणि रात्रीच्या वेळेला मांडव्य ऋषीने देवाला प्रश्न विचारला, देवा, मी तुझं ध्यान करत होतो जंगलामध्ये, गावामध्ये चोरी करण्याचा माझा काही संबंध नव्हता, पण विनाकारण या सुळाची शिक्षा मला का झाली, या सुळाचा काटा मला का टोचावा लागला. भगवंताने सांगितलं, मांडव्य ऋषी, तुम्ही इतकं माझं ध्यान करता, पण माझा भक्त जर कोणावर अन्याय करत असेल, एखाद्या प्राणी मात्रावर अन्याय करत असेल तर मी त्याला सोडत नाही. मांडव्य ऋषी, तुम्ही लहान असताना 4 वर्षाचे असताना तुम्ही विनाकारण एका काजव्याचा पायाला तुम्ही काटा टोचला होता. त्या काजव्याला इतक्या वेदना झाल्या होत्या की त्या वेदना आज मी तुम्हाला दिल्या. का? तुम्ही विनाकारण त्या काजव्याला काटा टोचल्यामुळे तुम्हाला सुद्धा हा सुळाचा काटा टोचावा लागला. म्हणून जनाबाई म्हणते, काय केलंस तू
की चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणते देवा जे तुझे वैरी आहेत ना त्यांना तू काय केलंस माहितीये? अभंगाचे दुसरे चरण. वैर्यासे दिदले मोक्ष सिद्धे, वैर्यासे दिदले मोक्ष सिद्धे, वैर्यासे दिदले मोक्ष सिद्धे, वैर्यासे दिदले मोक्ष सिद्धे, कपटिया दिदले महान दे, कपटिया दिदले महान दे, कपटिया दिदले महान दे, कपटिया दिदले महान दे, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंदे. हात चालकासी त्रैलोक्य भावे वंदे, चालकासी त्रैलोक्य भावे वंदे, हात चालकासी त्रैलोक्य भावे वंदे, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा वा वा वा. सगळा दरबारच धुंद करून टाकला असं वाटत नाही का तुम्हाला? आज या ठिकाणी हे गायक, हे मृदुंगाधक, पेटीवाले, लहान लहान मुली, असं वाटत नाही आज धुंद झाला तुझा दरबार. हे ग्रामपंचायतच्या वतीनं आज या ठिकाणी हा जो हॉल आपण निर्माण केलाय ना तो सगळा आज धुंद होऊन गेलाय. असं आपण म्हणूया धुंद झाला. देवा तू काय केलं? जे तुझे वैरी आहेस, वैरी असे दिधली मोक्ष सिद्धी. देवाचे वैरी म्हणजे कोण? देवाचे वैरी म्हणजे रामाचा वैरी म्हणजे रावण आणि कृष्णाचे वैरी म्हणजे कंस मामा. वैरत्वाने का होईना रावणाला माहिती होतं माझं मरण हे रामाच्या हातून आहे, म्हणून त्याला जडी स्थळी काष्टी पाशाने फक्त राम दिसायचा. कंस मामाला माहिती होतं की माझं मरण कृष्णाच्या हातून आहे, म्हणून त्याला सुद्धा झोपताना उठताना बसताना फक्त कृष्ण दिसायचा. वैरत्वाने का होईना त्याने कृष्णाचं नामचिंतन केलं, त्याने रामाचं नामचिंतन केल्यामुळे देवाच्या हातून त्यांना मरण आलं. पण देवा जे तुझे वैरी होतेस ना तुझ्या हाताने त्यांना मरण आल्यामुळे त्यांना मोक्ष प्राप्त झाला. म्हणून वैरिया दिधली मोक्ष सिद्धी, कपटिया दिधली महानिधी. अरे मारीच्या मामाने कपट केलं. मारीच्या मामाने काय केलं? कपटी हरणाचं रूप धारण केलं आणि सीता माता त्या मायाजाळामध्ये फसली. तिने सांगितलं प्रभू त्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची मला चोळी शिवायची. सोन्याचं हरिण कधी असतं का हो? नाही, ती माया होती, तो एक मोह होता. तिने सांगितलं नाही प्रभू मला सोन्याच्या कातड्याची काय करायची? त्या हरणाच्या कातड्याची मला चोळी शिवायची. श्री हट्ट झाला होता म्हणून प्रभू रामचंद्र त्या हरणाला मारण्याकरता तिकडे हरणाच्या पाठीमागे पळत गेले. पळत गेल्यानंतर लक्ष्मणजी तिथे होते आणि सीता मातेने सांगितलं लक्ष्मणा. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र जंगलामध्ये गेले ना त्यावेळेला त्या मारीच्या मामाने कपट केलं आणि आवाज दिला लक्ष्मणा धाव मी संकटात आहे. सीता मातेपर्यंत आवाज गेला. सीता मातेने सांगितलं लक्ष्मणजी जा तुमचा भाऊ संकटात आहे. प्रभूंनी सांगितलं माते मला दादानी सांगितलं इथून कुठे हालायचं नाही, तुझं रक्षण करण्याकरता मला इथं ठेवलंय. एकच वाक्य बोलली हो सीता माता
मला माहिती आहे लक्ष्मणजी भाऊजी तुम्ही का जात नाही. काय सांगितलं? मला माहिती आहे भाऊजी तुम्ही का जात नाही. एवढंच वाक्य बोलली आणि सगळं रामायण घडलं हो. काय झालं? सगळं रामायण त्या शब्दावर घडलं. म्हणून ज्याने कपट केलं, ज्या बारीच्या मामाच्या मुळे सीता माता पळवली गेली, त्या मारीच्या मामाला तो काय केलं? कपटी आधी धली महानिधी, सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंदी, आणि चाळकासी त्रैलोक्य भावे वंदी. जे तुझे जवळचे भक्त आहेत, जे तुझे वारकरी आहेत, त्यांना चांगलं अन्न पाणी सुद्धा खायला मिळत नाही. म्हणजे वाईट लोक आहे ना समाजामध्ये, त्यांना लोक फार मानतात. म्हणजे थोडक्यात काय बघा, एखादं आंब्याचं झाड आहे, समजण्याकरता उदाहरण सांगते. एक मोठं आंब्याचं झाड आहे आणि नवीनच त्या आंब्याला काही आंबे असे पाडी लागलेले आहेत अशा शेंड्यावर. आपण तो आंबा बघितला, आपल्याला तो आंबा पाडायचा आहे, हाताने तोडता येत नाही, काठीने पाडता येत नाही. मग आपण त्याला शेवटी काय करतो? काय करतो? दगड मारतो. का? आंबा गोड आहे. अगदी असाच आंबा गोड आहे म्हणून आपण त्याला दगड मारतो. पण विनाकारण कुणी चालता चालता काट्याच्या बाबळीच्या झाडाला दगड मारेल का? त्याला माहिती आहे याला दगड मारला आणि याचा काटा जर आपल्या डोळ्यात गेला तर आपण जन्माचे आंधळे. म्हणजे थोडक्यात काय, जे वाईट लोक आहे ना त्याच्या कोणी नादी लागत नाही. पण जे आंब्यासारखी जी गोड स्वभावाची माणसं आहे त्यांना समाज त्रास देणारच. का? जया अंगी मोठेपण ज्याला समाजामध्ये मोठेपणा मिरवायचा आहे त्याला लोकांचा त्रास सहन केल्याशिवाय तो मनुष्य समाजामध्ये कधीच मोठा होत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असतील तर ते आमचे संत मायबाप आहेत. म्हणून तुम्हाला सांगते बघा, प्रत्येकानं आपला उद्धार केला पाहिजे. प्रत्येकानं या जगामध्ये आपला उद्धार करून मुक्त झालं पाहिजे. बघा, तुम्ही हरिपाठाला गेलं पाहिजे, कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे. आणि जर गेला नाही तर तुमचा शेवट कधी चांगला होणार नाही. एक सुंदर शेवटचं उदाहरण सांगते बघा. एका जंगलामध्ये एका झाडावर एक माकड आणि माकडीन दोघ जण नवरा बायको बसले होते. लक्ष आहे ना तुमचं? कोण बसले होते? माकड. कुठे बसले होते? माकडी. म्हणजे लक्ष आहे तुमचं. एक माकड आणि माकडीन दोघ जण नवरा बायको बसले होते. अशा दोघा नवरा बायकोच्या छान गप्पा चालल्या होत्या. आणि गप्पा चालू असताना ज्या झाडावर बसले होते त्या झाडाखाली एक विहीर होती. त्या विहिरीतून एक आकाशवाणी झाली, जो कोणी प्राणी या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला मनुष्य जन्म प्राप्त होईल, आणि जो कोणी मनुष्य या विहिरीमध्ये उडी मारेल त्याला प्राण्याचा जन्म प्राप्त होईल. आता ही आकाशवाणी त्या माकड आणि माकडीने ऐकली. ती माकडीने म्हटली, अहो मनुष्य जन्म प्राप्त करण्याची संधी आली, चला मारायची का उडी? त्या माकडानं सांगितलं नको, बरं आपलं माकडाचं या झाडावरून त्या झाडावर. ती म्हटली असं नका करू. स्त्रियांचं मन कसं जरा भावनिक असतं ना, ती अशी थोडी भाऊ झाली. म्हणते अहो मनुष्य जन्म मिळणं फार अवघड आहे. मनुष्य जन्मान मोल रे इस मिट्टी में मत घोल रे. म्हणजे अतिशय अनमोल असा देह आपल्याला प्राप्त झालाय म्हटले. मग आपण जर उडी मारली माणसाच्या रूपामध्ये आलो, म्हटली चला पटकन दोघ जण मिळून उडी मारू. तो म्हटला तू इतकी आग्रह करते ना, मग आपण दोघांनी उडी मारू, पण ही काठीवर. म्हणे कुठली? त्यानं सांगितलं बघ, नाहीतर मी मारायचं उडी, तू राहायची झाडावर बसून, असं नको व्हायला. ती म्हटली तेवढा विश्वास नाही का बायकोवर? हवं तर म्हटली माझा हात पकडा, तुम्ही 1 2 3 म्हणा, आणि 3 म्हटले की आपण दोघांनी पण उड्या मारू. त्या माकडानं असा बायकोचा पॅक हात पकडला. त्याचा विश्वास नव्हता ना माकडाचा. त्यानं आपल्या बायकोचा असा पॅक हात पकडला आणि बायकोला म्हटला बघ 1 2 3 म्हटलं की दोघा नवरा बायकोने विहिरीमध्ये उडी मारली. आणि उडी मारल्याबरोबर त्या माकडाचा झाला सुंदर पुरुष आणि त्या माकडीनीची झाली सुंदर स्त्री. आता दोघे जण नवरा बायको विहिरीच्या वरती आले एकमेकांकडे बघतात. तो तिला म्हणते तू खूप सुंदर दिसते, ती त्याला म्हणते तुम्ही खूप सुंदर दिसता. ती म्हटली सुंदरपणाचं राहू द्या, आता इतका सुंदर मनुष्य देह प्राप्त झालाय ना, चला पटकन आपण आळंदीला जाऊ, पंढरपूरला जाऊ, एखादा छान गुरु करू, गळ्यामध्ये माळ घालू, हरिपाठाला जाऊ, कीर्तनाला जाऊ, भजनाला जाऊ आणि या मनुष्य देहाचं सार्थक करून घेऊ. त्याने सांगितलं अगं तुझ्या सांगण्यावरून माकडाचा माणूस झालो आणि तू म्हणते आता गळ्यामध्ये माळ घालायची, आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या, म्हणजे माझं खाणं पिणं सगळं बंद करणार.
म्हटलं मी नाही तुझ्या नादी लागत, मी परत उडी मारतो. म्हटला माझं माकडाचंच बरं आहे. ती म्हटली ऐका आता किती वर्ष खाता, आता म्हटली तुमचे दात पार पडले. एक मावशी माझ्याकडे पळत पळत आली, म्हटली ताई मला माळ घालायची, 80 वर्षाची होती. म्हटलं आई तुम्हाला 80 वर्षाच्या वयामध्ये तुम्हाला माळ का घालाविषयी वाटते? ती म्हटली ताई आता चावतं का? याला कुठं परमार्थ म्हणतात का? बघा तिने सांगितलं, त्याने सांगितलं बघ मला हे गळ्यात माळ वगैरे मान्य नाही, मी काही माळ घालणार नाही, मी माझं खाणं पिणं सोडणार नाही. बघा शेवटी माकड असते, बायकोने कितीही सांगितलं पण माकडं बायकोचं सुद्धा चांगलं ऐकत. माकडाबद्दल बोलते बरं, माणसाबद्दल नाही, तुम्ही उगाच गैरसमज करू नका. बघा आता तिने सांगितलं ऐका माझं, नका मारू उडी. तो म्हटला नाही नाही मी उडी आहो शेवटचं सांगते, पाया पडते तुमच्या, नका मारू उडी. त्यानं काही बायकोचं ऐकलं नाही आणि त्या माणसानं जी विहिरीमध्ये उडी मारली, उडी मारल्याबरोबर त्या दिव्य पुरुषाचं झालं परत माकड. ऐका जे पुरुष लोक आपल्या बायकोचं चांगलं ऐकत नाही, एक दिवस त्यांचं माकडच होतं. चांगलं म्हटलं बरं सगळं नाही, कधीतरी बायको चांगली सांगते तिचं ऐकत जा. त्याने तिचं काही चांगलं ऐकलं नाही, त्यानं विहिरी मध्ये उडी मारली आणि त्या माकडाचं त्या माणसाचं झालं परत माकड. आता विचार करा, मला सांगा त्याची बायको म्हणजे सुंदर रूपवान स्त्री आणि तिचा नवरा ते असं काळं माकड, कसं दिसत असेल हो जोडा? दोघ जण छान असे विहिरीच्या बाजूला गप्पा मारत होते. तेवढ्यात तिथला प्रजेचा राजा तिथे जंगलामध्ये शिकारी करता आला आणि त्याची नजर त्या सुंदर स्त्रीवर गेली आणि त्याने विचार केला की अरे इतकी सुंदर स्त्री त्या माकडाच्या जवळ बसले, माकडाने तिचा हात पकडलाय, हिच्या जीवाला धोका आहे. त्याला कुठं माहिती तो तिचा नवरा होता माकड. तो म्हटला हिच्या जीवाला धोका आहे म्हणून राजा पळत पळत गेला, त्या स्त्रीच्या बोटाला धरलं आणि तिला घेऊन आपल्या राजमालाकडे चालला होता. ते माकड त्याच्या पाठीमागून असं उड्या मारत होतं, हात जडवत होतं. राजेसाहेब पाया पडतो तुमच्या, नेऊ नका तिला, ती माझी बायको आहे. पाया पडतो तुमच्या, नेऊ नका तिला, ती माझी बायको आहे. आता मला सांगा या माकडानं कितीही जरी विनंती केली तरी त्याला ती सुंदर बायको मिळेल का? नाही. याला कारण का आताच्या काळामध्ये माकडांना बायका मिळत आलं का लक्षात? म्हणून आपल्या मुलाचं माकड करायचं का माणूस करायचं हे आई बापाच्या हातात आहे. संत महात्मे सांगतात बाबांनो आम्ही तुम्हाला हरिपाठाला जायला सांगतोय, कीर्तनाला जायला सांगतोय, भजनाला जायला सांगतोय आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर सगळ्यांचा आग्रह आहे मला पिंगळा घेण्याचा. म्हणून मी तुम्हाला सांगते हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सराची शेवटी काळ बांधून नेईल, सराची शेवटी आमचे
दाताचं दात घ्या ग कुणी. तुम्हाला पाहिजे का मावशी? आता कोलगेट आले. दाताचं दातवण घ्या ग कुणी 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 कुंकू घ्या ग. मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी काही बरं नाही केलं आणि मला पंढरीला आणि मला अहो मला पंढरीला नेलं तिला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया बोले बोलत देखा बिंगळा बिंगळा माधवारी बोले बोलत देखा बिंगळा माधवारी बिंगळा 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 बिंगळा. आता जरा बरं वाटलं. जेवढं काही म्हटले ना सगळ्याचा अर्थ एक आहे. नाथ बाबा म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतोय हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, भजनाला जा. आणि एवढंही सांगून जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तर हे जरी नाही काल मग दुसरा येईल सरते शेवटी बा. काळ बांधून येईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल म्हणा पिंगळा 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 महाद्वारी. जेवल्या नाही हो. संत महात्मे आपल्याला उद्धाराचा मार्ग दाखवतात आणि म्हणून संत महात्मे म्हणतात आपण या ठिकाणी जन्माला आलोय देवा तू काय केलंस. जी महान पतिव्रता होती तिला तू तुझ्यामध्ये गुंतवलंस. अभंगाची तिसरी चरण. पतिव्रता तिरुता गुंतवी पतिव्रता तिरुता गुंतवी पतिव्रता तिवृथा गुंतवी पतिव्रता तिवृथा गुंतविले.
विठोबा तीर्था गुंतविली, ईशा गणिका सत्य लोका नेली, कळी स्वकुळा लाविली, यादवरंदा ही गोष्ट बरी नाही केली. बघा आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या 2 चरणांचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग फार मोठा आहे. आज त्यातल्या त्यात आज हा 3रा श्रावणी सोमवार आहे. जास्त वेळ घेणार नाही, पण शेवटच्या चरणामध्ये पहिलं कडवं आले. सत्ववानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. अतिशय महान भक्तीची ख्याती. एक दिवस नारद मुनी कैलास लोकामध्ये गेले. कैलास लोकामध्ये भगवान शंकर आणि माता पार्वती दोघे जण गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत असताना तिथे नारदजी गेले. नारायण काय सांगावं पार्वती माते, अगं मृत्यू लोकामध्ये भक्त चांगुना इतकी महान पतिव्रता आहे, तिच्या इतकी महान पतिव्रता या जगात कोणीच नाही. इतकी सात्विक आहे आणि तिचं कौतुक ऐकल्यानंतर बघा स्त्रियांचं कसं असतं, शेजारणीचं कौतुक त्यांना कधीच आवडत नाही. पार्वती मातेने हट्ट केला की महादेवा आत्ताच आत्ता जा आणि तिचं सत्व तुम्ही घेऊन या, तिचं सत्व तुम्ही भ्रष्ट करून या. श्रीहट्ट झाला होता. भगवान महादेवांचे हात टेकले. भगवान महादेव कैलास लोकातून निघाले, खाली मृत्यू लोकामध्ये आले आणि भक्त चांगुणेच्या दारामध्ये आले ना आवाज दिला, माते भिक्षाम देहि भिक्षाम देहि. असं म्हटल्यानंतर भक्त चांगुणा बाहेर आली. महाराज काय मागायचंय मागून घ्या, दुपारची वेळ आहे, आलात तर जरा अन्नच ग्रहण करून जा. असं म्हटल्यानंतर त्यांनाही तेच पाहिजे होतं. भगवान महादेवांनी सांगितलं, चांगुणा तो इतका आग्रह केलास, दुपारची वेळ आहे, भोजनाची वेळ आहे, मला तुझ्याकडून भोजनच पाहिजे, काय मागायचंय मागा. चांगुणा मला इच्छा भोजन पाहिजे. काय इच्छा आहे महाराज तुम्ही फक्त सांगा, लगेच करून देते. भगवान महादेवाने सांगितलं, चांगुणा अगं मला नरमांस पाहिजे. राजा श्रेयाळही तिथे होता. राजा श्रेयाळ म्हणतात, महाराज तुम्हाला नरमांस पाहिजे, मग माझं घ्या. भक्त चांगुणा म्हणते माझं घ्या. भगवान महादेव म्हटले, तुम्ही दोघांनी भांडू नका, मला तुमच्या दोघांचंही नकोय, मला लहान मुलाचं नरमांस पाहिजे. चांगुणेने सांगितलं, महाराज आमचा एकुलता एक मुलगा आहे, 4 वर्षाचा, त्याचं नाव चिलया बाळ. तुम्ही म्हणत असाल तर त्याचं तुम्हाला नरमांस मी देऊ शकते. महादेवांच्या रूपातले साधू महाराज म्हटले तसं चालेल. पळत गेली, हाक पाली, चिलया बाळ जरा घरी ये रे. मुलगा खेळत होता, पळत पळत आला. काय आई? अरे आपल्या घरी हे साधू महाराज आलेत, त्यांना नरमांस पाहिजे रे, देऊन टाक. नाही अगं त्यांना सांगितलं आमच्या दोघांचं घ्या, ते म्हणतात नको, मला लहान बाळाचा मांस पाहिजे. तो त्यांचा 4 वर्षाचा मुलगा इतका हुशार होता, त्यानं सांगितलं, आई बाबा त्यांना जर लहान मुलाचा नरमांस पाहिजे असेल, मी एकटाच तुमचा मुलगा आहे, आपल्या दारातून अतिथी उपाशी जाता कामा नाही. आई बिनधास माझा मांस तू त्या महाराजांना देऊन टाक. का तर अतिथी विनमुख जाऊ द्यायचा नाही. त्या मातेने आपल्या स्वतःचा 4 वर्षाचा मुलगा समोर घेतला, डोळे झाकले, एका क्षणात तिने त्याचं शिर असं धडा वेगळं केलं. आणि त्या आईच्या मनामध्ये विचार आला की अरे एकुलता एक मुलगा होता, तो मी माझ्या हाताने मारला. भगवान परमात्मा आपल्या भक्ताची किती परीक्षा घेतो रे. राजा श्रीयाळाचे घरी, श्रीयाळाचे घरी, श्रीयाळाचे घरी धरणे मानिले मुरारी, मानिले मुरारी. किती भगवंत परीक्षा पाहतो. राजा श्रीयाळाचे घरी, श्रीयाळाचे घरी धरणे मातिले मुरारी, मांडिले मुरारी. मारविला तरी त्याचे बाळ त्या हाती. अरे स्वतःचं मूल स्वतःच्या हाताने मारून घेतलं हो. त्या आईने विचार केला, एकुलता एक मुलगा होता, तोही गेला. असं करते, मुलाच्या धडाचं मांस बनवून देते
पण माझ्या चिलया बाळाचा चेहरा चुलीच्या बाजूला किचन मध्ये ठेवते. म्हटली 24 तास माझ्या बाळाचा चेहरा तरी मला दिसेल. साधू महाराजांना कळालं आणि त्यांनी सांगितलं, चांगुणे अगं मला तुझ्या मुलाचं धडाचं नाही, मेन शिराचंच मांस पाहिजे. तू त्या बाळाचं शिर घे, उखळामध्ये टाक आणि त्याला कांड. पण ते शिर काढताना तुझ्या डोळ्यातून एक थेंब जरी पाणी आलं ना माते, मी तुला शाप देऊन निघून जाईल. नावीलाच झाला होता मातेचा. भक्त चांगुनेने आपल्या मुलाचं शिर घेतलं. कसा असेल तो प्रसंग. उखळामध्ये टाकलं, त्याला कांडू लागली आणि त्या बाळाकरता ती माता ओवी गाऊ लागली. समजावू कशी तू जशी चिलया बाळा, लाचार असे हा आज जाईचा पाना. समजावू कशी तू जशी चिलया बाळा, लाचार असे आज जाईचा पाना. हृदयातून दुःख हे सलगे, क्षणक्षणी तुझं स्मरणे. समला डावा घडीचा लाचार असे आज जाईचा पाना. समजावू कशी तू जशी चिलया बाळा, लाचार असे आज जाईचा पाना. त्या मुलाचं शिर तिनं उखळामध्ये काढलं, त्या शिराचं भोजन केलं. महाराज भोजन करण्याकरता बसले. महाराजांनी आग्रह केला, मी एकटा बसणार नाही, तुम्ही दोघंही बसा. आपल्या मुलाचं मांस मायबाप खातील का हो? महाराज म्हटले, तुम्हाला बसावं लागेल. महाराजांनी घास हातामध्ये घेतला, तोंडामध्ये घालणार आणि सांगितलं, चांगुणे श्रेया राजा तुम्हाला मुलं किती? सांगितलं एक. तोही मेला. तुम्ही आता निपुत्रिक झालात, निपुत्रिक. आणि निपुत्रिकाच्या हातचं अन्न मी खात नाही. भक्त चांगुना रडू लागली, राजा श्रेया रडू लागला, देवा अहो महाराज तुम्ही स्वतः आमच्या हातून आमचा मुलगा मारून घेतला हो. तुम्ही आम्हाला निपुत्रिक केलं, आमचा मुलगा मारला आणि वरून म्हणता निपुत्रिकाच्या हातचं अन्न मी खात नाही. महाराज आमचा मुलगा गेला ना, आता आम्ही सुद्धा त्याच्या पाठीमागे जाणार आहोत. साधूच्या रूपातले भगवान महादेव प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुझी फक्त सत्व परीक्षा बघण्याकरता आलो होतो, पण माते तू त्या परीक्षेमध्ये पास झालीस. तुझा मुलगा गेलेला नाही, तू फक्त आवाज दे. भक्त चांगुना बाहेर गेली, हाक मारली, चिलया बाळ जरा घरी ये. मुलगा परत धावत आला. कीर्तिवानाचे मारिले बाळ, सखा म्हणविसी नासी त्याचे बळ. अंजनी म्हणे तुझे सर्व जाणे खेळ, धुंद झाला तुझा दरबार विठोबा.
श्रीमंत पाताळ लोके नेला, दरिद्रित भाग्यवंत केला. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाच्या 2 चरणांचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंग चौकडीचा आहे आणि 2 तासामध्ये तेवढा अभंग सोडवणं शक्य नाही. जेवढा सुटेल तेवढा आपल्या समोर सोडवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. शेवटचे 5 मिनिटं फक्त माझ्या महिलांकरता घेते. जीवन जगत असताना स्त्रीचं आयुष्य म्हणजे अतिशय संघर्षातून ती माता उभी राहते, संघर्षातून ती आपलं आयुष्य निर्माण करत असते. आणि अशाच संघर्ष करता करता एक दिवस अर्ध्यातून जाणं ही गोष्ट जीवनाला अशी चटका लावून देणारी असते. बघा, स्त्रीचं आयुष्य म्हणजे कसं असतं हो? जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहन काया. गंधर्व सवा गंध जाईचा, जन्म बाईचा खूप गाईचा, एक आईचा एक ताईचा. जन्म बाईचा खूप गाईचा, एक आईचा एक ताईचा. बघा, ती आई असते, कोणाची ताई असते, कोणाची आत्या असते, कोणाची मामी असते. अनेक नाती तिला सांभाळावी लागतात. शेवटी जाताना माझ्या माता भगिनी करता एक शेवटची एक आपल्याला ओवी म्हणायची आहे का, ज्या ओव्या सगळ्या महिलांना आवडतात, सगळ्या महाराष्ट्राला आवडतात. आणि प्रत्येकाची अपेक्षा असते कीर्तन संपलं की ताईने तेवढी ओवी म्हणावी. कुठली माहिती आहे तुम्हाला? कमानी दरवाजाने. तुम्हाला माहीत नसेल कारण तुमच्या बोपे गावात माझं पहिलंच कीर्तन आहे. मग तुमच्याकरता म्हणते बघा. ज्या वेळेला माझी संत जनाबाई विठ्ठलाची भक्त रात्रभर जात्यावर दळण दळायची, दळण दळताना म्हणायची, ए रे बा विठ्ठला, ए रे बा. विठ्ठलाने सुद्धा महाद्वाराचं दार बंद झालं की पळत पळत जाबन जनाबाईला जात्यावर दळून लागावं. एक दिवस जनाबाई म्हटली, का रे देवा, आता रोज देव रात्री जनाबाईला दळण दळू लागण्याकरता जायचे, पण रुक्मिणी मातेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. देव रोज रात्री जातात कुठे? एक दिवस आईसाहेब रात्रभर जाग्या राहिल्या. महाद्वाराचं दार बंद झालं. देव घाईघाईने निघाले. आईसाहेब पळत पळत आल्या आणि त्या कमानीचं दार असं आडून धरलं दोन्ही हाताने. देवा कुठे चाललात? म्हटले जणीकडे. कशाला? तिला कामात मदत करायला. रोज जाता, काय काम आहे? अरे तिला मदत करायला जातोय. जनाबाई रुक्मिणी माता म्हणते, देवा रोज तुम्ही त्या जनाबाईकडे जाता. अहो माझ्या मनामध्ये कल्लोळ माजलाय. आज माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय त्या कमानीच्या बाहेर पाय टाकायचा नाही. रुक्मिणी मातेनं अशी ती दरवाजाला हात लावले आणि त्या कमानीला आडून धरलं आणि देवाला म्हणते, देवा कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा विठ्ठला, जनाई शिकायला. खरं सांगा आवाज. हा विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, दे दे अंघोळीला पाणी. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, दे दे अंघोळीला पाणी. मी कशाला देऊ पाणी, जगतीची चक्राणी. मी कशाला देऊ पाणी, जगतीची चक्राणी. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, मला जेवायला वाढतात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला, मला जेवायला वाढतात. मी कशाला वाढतात, जनाई शिकायला. मी कशाला वाढतात, जनाई शिकायला.
निकषा